मोठी बातमी आहे। पुण्यातील मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। अलका चौकातही पाणीच पाणी झालेलं आहे। अलका चौकातील वाहनं पाण्याखाली अडकली आहेत। वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। पुण्यातील मध्यवर्ती भागातल्या अलका चौकात पाऊस झालेला आहे, तर यावेळी काही वाहनं पाण्यात अडकलेली आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सकाळी पावसानं पुणेकरांना अक्षरशः झोडपून काढले। आपण बघतो आता ही अलका चौकातली दृश्य आहेत। म्हणजे खरं तर पुण्याच्या सगळ्या आउटस्कट म्हणजे सगळ्या उपनगरात याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे। पण अलका चौकात एवढं मोठं वॉटर लॉकिंग झालेलं आहे। सगळ्या गाड्या बघा, सगळं पाणी गेलेलं बंद पडतात। हे सगळं हे टू व्हीलरवाली सगळी मंडळी हे आत्ता अडकून पडलेली। म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या शहरात हेच चित्र आपल्याला पाहायला मिळते। नेहमी पुण्यात जोरदार असा तासभर जरी पाऊस झाला तरी सगळं वॉटर लॉकिंग। आज तर तब्बल 1.25 ते 1.5 तास पाऊस चालला। म्हणजे साधारण 2:30-2:45ला पाऊस सुरू झाला तर तब्बल 3:45-4 पर्यंत हा सगळा पाऊस सुरू होता सगळ्या ठिकाणी। आणि मग जिथं हे म्हणजे पहिल्याच पावसात म्हणजे खरं तर अजून हे सगळं गटारीची कामं सुरू व्हायची त्याच्या आधीच पावसाने अवकाळी पावसानेच अक्षरशः पालिकेचं पितळ उघडं पाडलेलं आहे। नितीन सानवर, सचिन भुंदे, झी मीडिया, पुणे, अलका चौक।